हॅलो स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरला SN1 रिॲक्शन मेकॅनिझम आपल्याला स्टडी करायचं आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझम स्टडी केलं होतं. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे मित्रांनो हा. कुठला SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम. लास्ट आपण काही वर्ष बोर्ड एक्झाम बघितल्या तर बऱ्याच वेळेला याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेले. सिंपल मेकॅनिझम आहे. आपण बघूया SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. आता तुम्हाला SN1 रिॲक्शन मेकॅनिझम असं विचारलं जातं तर तुम्हाला काय करावं लागतं? फर्स्ट SN1 म्हणजे काय? S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक अँड 1 फॉर युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. सो SN1 मीन्स substitution, nucleophilic, unimolecular reaction. Let us consider one example. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आपण या ठिकाणी जो सबस्ट्रेट आहे तो हा टर्शरी ब्युटाइल ग्रुप घेतलाय मित्रांनो. कुठला घेतलाय आपण? टर्शरी ब्युटाइल घेतलाय. त्याला आपण अटॅच काय केलेलं आहे? Br. म्हणजे हा सबस्ट्रेट टर्शरी. रिमेंबर वन थिंग, इन SN2 mechanism विल टेक CH3Br. म्हणजे आपण प्रायमरी, सपोज इमॅजिन दॅट प्रायमरी सबस्ट्रेट आपण घेतला होता. इथे कुठला घेतो आपण? टर्शरी. कंपॅरिझन मध्ये आपल्याला समजणार आहे असं का केलं आपण. आपण न्यूक्लियोफाईल घेतलाय कुठला? OH. हा OH ह्या Br ला रिप्लेस करतो आणि काय फॉर्म करतो? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. जर आपण या रिॲक्शनचा कायनेटिक स्टडी केला, काय केलं आपण? कायनेटिक स्टडी केला तर असं लक्षामध्ये आलं की काय? लक्षामध्ये आलं की या रिॲक्शनचा जो रेट आहे, या रिॲक्शनचा जो रेट आहे कन्व्हर्जन ऑफ रिॲक्टंट्स इनटू प्रोडक्ट्स, तो रेट फक्त, काय म्हणलं मी? फक्त कशावर डिपेंड आहे? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड वरती. मीन्स रेट डिपेंडिंग अपॉन ओनली वन रिॲक्टंट. There are two reactants. One is, आपण कुठला सांगतोय? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्याच्यावरती आपण ऍक्शन केली न्यूक्लियोफाईलची. थोडंसं रिमेंबर करा. आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये जो रेट होता रिॲक्शनचा तो दोघांवरती पण डिपेंड होता. इथं आहे का तसं? तर नाहीये. काय ऑब्झर्व झालं? इन कायनेटिक्स रेट इज डिपेंडिंग ओनली वन रिॲक्टंट, दॅट इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. मीन्स ऍट स्लोएस्ट स्टेप जे रेट डिटर्मिनिंग म्हणतो आपण, त्याच्यामध्ये फक्त कोण इन्व्हॉल्व असणार आहे? तर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड इन्व्हॉल्व असणार. इथे लक्षामध्ये कायनेटिक स्टडीवरून असं लक्षामध्ये आलं. मग आपण याचं मेकॅनिझम जर का बघितलं तर एकच सबस्ट्रेट इथं आहे, म्हणजे दोन्ही पण रिॲक्टंट त्याच्यामध्ये नाहीयेत. याचाच अर्थ ही टू स्टेप मेकॅनिझम आहे. काय? टू स्टेप मेकॅनिझम. लेट अस सी फर्स्ट स्टेप. इन फर्स्ट स्टेप हा जो आपण घेतलेला आहे हा कुठला आहे? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. आता हा सबस्ट्रेट आहे आणि हा काय आहे? लिव्हिंग ग्रुप आहे. कोणता? हा Br. हा Br काय आहे? लिव्हिंग आहे. या ठिकाणी हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन होतं. ही इलेक्ट्रॉनची पेअर जाते Br वरती. कशावरती जाते? Br वरती आणि फॉर्म होतं Br मायनस. आता हा टेट्राहायड्रल आहे, पण एक Br मायनस झाल्यामुळं हा प्लेनर कंपाऊंड तयार झाला. या कंपाऊंड मध्ये किंवा या आयन मध्ये कार्बनला 3च बॉन्ड आहेत आणि चार्ज कुठला आहे त्याच्यावरती? पॉझिटिव्ह. दिस इज हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन इन बिटवीन कार्बन अँड ब्रोमीन. सो फॉर्म Br minus and C plus is called as planar tertiary carbocation. तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की आपण SN2 मेकॅनिझम मध्ये हा OH चा अटॅक याच्यावरती डायरेक्ट केला होता. तिथे अटॅक का नाही पॉसिबल? थोडस रिमेंबर करा. जर OH चा अटॅक मी या साईडने केला तर हा जो Br मायनस आहे तो ह्या OH मायनसचा रिपेल करेल, म्हणजे इथून अटॅक पॉसिबल नाहीये. जर यांनी या बाजूने अटॅक करायचा प्रयत्न केला तर हे जे बल्की अल्काइल ग्रुप्स आहेत, दीज आर बल्की अल्काइल ग्रुप्स, यांच्यामध्ये स्टेरिक रिपल्शन तयार होतं. काय तयार होतं? स्टेरिक रिपल्शन. म्हणून या ठिकाणी ह्या कार्बनच्या सराउंडिंगला असणाऱ्या ह्या क्राउडिंगमुळं हा बॅकसाइडनं पण अटॅक पॉसिबल होत नाही. म्हणजे OH मायनस जो न्यूक्लियोफाईल आहे तो प्रयत्न करतो अटॅक करण्याचा याच्यावरती, पण तो पॉसिबल होतो का? जसं मिथाइल ब्रोमाइड मध्ये झालं होतं. कशामध्ये? आपण बघितलं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये. ते इथे पॉसिबल होत नाही. याचाच अर्थ आपण असं सांगू शकतो की रिॲक्शन मध्ये फर्स्ट स्टेप मध्ये पहिल्यांदा Br बाहेर पडतो. तयार काय होतं? प्लेनर टर्शरी कार्बोकेटायन. काय तयार झाला? प्लेनर टर्शरी कार्बोकेटायन. रिमेंबर वन,
इन SN2 रिएक्शन मैकेनिज्म अटैक ऑफ OH and leaving of Br at the simultaneous but does not happen in this case due to crowding. आता परत बघा, पहिल्या स्टेप मध्ये काय सांगितलं मी, कार्बन आणि Br मधला जो बॉन्ड आहे तो कसा ब्रेक झाला, तर हायड्रोलायटिक फिशन झालं, इलेक्ट्रॉनची पेअर याच्यावरती गेली, इथे पॉझिटिव्ह कार्बन मीन्स प्लेनर टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म झाला आणि हा Br मायनस लिव्हिंग ग्रुप आहे. ही जी स्टेप आहे ती एकदम स्लो स्टेप आहे, एकदम काय आहे, स्लो स्टेप आहे. तर आपण म्हणतो रेट डिटर्मिनिंग स्टेप. काय म्हणतो आपण, रेट डिटर्मिनिंग स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होतं, हा जो कार्बोकॅटायन आहे, जो टर्शरी, जो फर्स्ट स्टेप मध्ये फॉर्म झालाय, त्याच्यावरती आता OH चा अटॅक पॉसिबल आहे. तो OH इथून पण अटॅक करू शकतो, बॅकनं पण अटॅक करू शकतो, कुठूनही करू शकतो, इन एव्हरीवेअर. हा OH चा अटॅक त्याच्यावरती आता पॉसिबल आहे, का तर हा OH मायनस आहे, हा काय आहे, प्लस आहे. हा पण प्लेनर तयार झाल्यामुळं जे क्राउडिंग होतं ते पण कमी झालं, स्टेरिक रिपल्शन कमी झालं, हा न्यूक्लिओफाईल आणि पॉझिटिव्ह कार्बन यांच्यामध्ये अट्रॅक्शन वाढलं. हा इझी याच्यावरती अटॅक करतो, या कार्बनवरती, आणि काय फॉर्म होतं, तर फायनल प्रोडक्ट तयार होतो टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. दोन स्टेपचं मेकॅनिझम आहे. इन फर्स्ट स्टेप SN1 मध्ये कार्बोकॅटायन हा कंपल्सरी तयार होतो, आणि कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर ज्याच्यावरती OH मायनसचा फास्ट अटॅक होतो आणि तयार काय होतं, करस्पॉन्डिंग अल्कोहोल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला कुठली स्टडी करायची आहे, तर जर आपण या ठिकाणी हा कार्बन जर आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह घेतला, तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, हा कार्बन जर आपण कायरल कार्बन घेतला, म्हणजे त्याला चारी पण ग्रुप डिफरंट असतील, तर मात्र पहिल्यांदा कार्बोकॅटायनच तयार होणार. त्याच्यानंतर मात्र काय होतं, अटॅक एव्हरीवेअर पॉसिबल असल्यामुळं फ्रंटने अटॅक झाला तर हे स्ट्रक्चर तयार होईल, बॅकने अटॅक झाला तर याच्या अपोजिट स्ट्रक्चर तयार होईल. बघूया आपण या ठिकाणी घेऊन. समजा मी इथे काय केलं, हा CH3 घेतला, इथे घेतला CH2 CH3 घेतला, कुठला घेतला, CH2 CH3 घेतला, आणि या ठिकाणी आपण एखादा ह्या दोघांपेक्षा वेगळा हा R' ग्रुप घेतला. आता बघा, दिस कार्बन इज कायरल कार्बन ड्यू टू 1, 2, 3 and 4 different groups. इन फर्स्ट स्टेप हा सबस्ट्रेट टर्शरी आहे, म्हणजे हा SN1 फॉलो करतो. स्लो स्टेप मध्ये झालं काय, या ठिकाणी फॉर्म झालं CH3, इथं काय असणार आहे, C2H5 आला, इथं C2H5, आणि या ठिकाणी कुठला सांगितला मी, R किंवा R' असेल. आता हा टर्शरी कार्बोकॅटायनच तयार झाला, जो प्लेनर आहे, कुठला आहे, प्लेनर. इथून घेतो मी तो, हा CH3, इथे काय असणार आहे, C2H5, आणि हा काय असणार आहे, R. आता हा कार्बन ॲटम मी काय सांगितलं होतं इथे घेतलेला, तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. काय, तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह, इट कंटेन्स वन कायरल कार्बन. हा OH ने जर फ्रंटनं अटॅक केला, काय सांगतो मी, फ्रंटने अटॅक केला, तर हा R ग्रुप इथे येणार आहे असं कॉन्फिगरेशन तयार झालं. हे पण कॉन्फिगरेशन बघा, हा Br राईटला आहे, OH पण राईटले, हा R लेफ्टला आहे, इथं तो पण काय आला, या ठिकाणी लेफ्टला आला, इथं C2H5 आहे, CH3. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते सेम इथे. लक्ष द्या बाबांनो, मी काय सांगतो तुम्हाला, हा जो स्ट्रक्चर आहे ते इथं स्ट्रक्चर सेम आलं, याला म्हणायचं इन्व्हर्जन. काय म्हणायचं आपण, रिटेन्शन. काय म्हणून आपण त्याला, रिटेन्शन. आहे असं स्ट्रक्चर आलं वेन फ्रंट साइड अटॅक इज पॉसिबल. आता मी काय सांगितलं होतं, हा OH फ्रंटनं पण अटॅक करतो आणि बॅकनं पण अटॅक करतो. समजा त्याच OH न या बाजूनं अटॅक केला, काय होतं, या बाजूने अटॅक केला, या C2H5 या बाजूला जातो, याचा अर्थ पूर्णपणे उलट होतं. याचा अर्थ काय होतं, इन्व्हर्जन. इथे लक्ष द्या, हा कार्बन, हा CH3, इथे अटॅच होणार आहे OH, हा C2H5, आणि हा असणार आहे कुठला, R. आता हा पण तयार झाला आणि हा पण तयार झाला. पॉसिबिलिटी काय असते, हा पण 50% तयार होतो, हा पण 50% तयार, दोन्ही पॉसिबिलिटी.
फ्रंटनं पण होऊ शकतो, बॅकनं पण होऊ शकतं. का तर इथूनही पॉसिबिलिटी, इकडूनही पॉसिबिलिटी. हे दोन्ही तयार झाले. याच्यात OH राईटला आहे, OH लेफ्टला आहे. हे दोघांची 50-50% सोल्युशन्स तयार होतात. सो दे आर कॉल्ड ॲज रेसमिक मिक्सचर. थोडंसं रिमेंबर करा, आपण रेसमिक मिक्सचर म्हणलं होतं कुणाला, की असं मिक्सचर त्याच्यामध्ये डी अँड एल इनॅन्शिओमर्स, डेक्स्ट्रो अँड लिओ हे काय असतात, तर इक्वल क्वांटिटीमध्ये असतात. त्याला आपण काय म्हणलं होतं, रेसमिक मिक्सचर. जर आपण SN1 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये सबस्ट्रेट हा जर का आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह किंवा कायरल घेतला, तर मात्र फॉर्म होणारा कंपाऊंड हा रेसमिक मिक्सचर असतं. काय असतं, रेसमिक मिक्सचर असतं. आता आपल्याला रिॲक्शनचे काही सायलेंट फीचर्स बघायचे. पहिल्यांदा आपण काय बघितलं, SN1 फॉर सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक इनिमॉलिक्युलर म्हणलं. रिॲक्शन घेतली टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडची, न्यूक्लिओफाइल घेतला आपण OH मायनस, तयार झाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आपण याचा कायनेटिक स्टडी केला तर आपल्या असं लक्षामध्ये आलं, हा जो रेट आहे तो कुणावर डिपेंड आहे, ओनली वन रिॲक्टंट, दॅट इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. याच्यावर आपण सांगितली रिॲक्शन 2 स्टेपची आहे. इन फर्स्ट स्टेप लिव्हिंग ऑफ Br and formation of planar tertiary carbocation by hydrolytic bond fission in between carbon and bromine. And second stage will be fast, that is OH minus attack on either side of the काय म्हणू आपण त्याला, कार्बन किंवा पॉझिटिव्ह कार्बन, and formation of corresponding product. If they are optically active, then formation of inversion of configuration 50% and रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन 50%, दॅट इज रेसमिक मिक्सचर. आता सायलेंट फीचर्स कुठले कुठले स्टडी करायचे, फर्स्ट सांगायचं, इट इज 2 स्टेप रिॲक्शन. इन फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन बाय हायड्रोलिटिक बॉन्ड फ्युजन. इन सेकंड स्टेप अटॅक ऑफ OH मायनस ऑन कार्बोकॅटायन टू फॉर्म रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट्स. आणि दुसरं महत्वाचं काय सांगायचं सायलेंट फीचर, इफ विल टेक अन ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, कुठला घेतला आपण, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड घेतला तर मात्र रेसमिक मिक्सचर तयार होतं. हे झालं सिंपल SN2 SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. परत रिमेंबर करा, SN1 मध्ये आपण एक्झाम्पल कुठलं घेतलं, तर हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं घेतलं. SN1 मध्ये कुठलं घेतलं होतं, तर आपण इथे घेतला होता मिथाइल ब्रोमाइड, त्याच्यावरती ऍक्शन केली होती आपण OH मायनसची. म्हणजेच तुम्ही सांगितलं होतं hydrolysis of methyl bromide is an SN2 reaction mechanism and tertiary butyl bromide is an SN1 reaction mechanism. Remember this thing every day. Okay. आता SN1 आणि SN2 झालं. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला काय स्टडी करायचंय, की SN1 आणि SN2 मध्ये कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात